नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण यापूर्वी टक्केवारीचे जवळपास 20 प्रकार बघितले आहे. आता आपण साधारणतः 21व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे. कितवा प्रकार हा? 21वा प्रकार. येईल लक्षात? तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न असा आहे पहा, प्रकार नंबर हा 21, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा, दुधाचा भाव 50% वाढला असता घरात दूध किती कमी वापरावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. आता आपल्याला खर्चात वाढ होणार नाही म्हटलं आहे, ठीक आहे ना. खर्चात जर वाढ करायची नसेल तर आपल्याला दूध हे कमी यूज करावं लागेल, कमी वापरावे लागेल. मग ते किती? आता साधारणतः हे जे गणित आपल्याला चलनाच्या पद्धतीने पण सोडवता येते. चलनाच्या वेळेस चलन पाहू आपण, आता टक्केवारीच्या पद्धतीने सोडून घेऊ. पहा, आता या गणितामध्ये एक लक्षात ठेवा, 50%ने वाढला म्हटलं तर काय करायचं? प्लस, आणि घटला म्हटलं तर काय करायचं? मायनस. ह्या दोन गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. पहा, आता सोडून कसं घ्यायचं? पहा, टक्के म्हणजे काय तर 100 घेऊन घेतो सुरुवातीला. किती टक्क्यांनी वाढल्या त्या? 50. म्हणून या ठिकाणी गुणेला 50 करा. ओके. आता छेदामध्ये पहा प्लस करा. प्लस का बरं? वाढला म्हटलं म्हणून, ठीक आहे ना. वाढला म्हटलं म्हणून प्लस करा. जर घटला म्हटलं असतं किमतीत काय झालं असतं? मायनस झाले असते, ठीक आहे ना. आता पहा, हे जसेचे तसे लिहून टाका. 100 आणि हे 50 सुद्धा असेच. बस झालं. हे सोडवलं की आपलं उत्तर मिळते. तर पहा, लक्ष द्या. हा 100 गुणेला 50 असाच, आणि छेदामध्ये काय? 100 अधिक 50 म्हणजे 150. ओके. हा 0 0 घटला. 5 1 5, 5 3 15. आता काय करता येईल? 100 भागेला 3 हे सोडून पाहायची गरज नाही. किती होते पहा? 33.33%. येईल लक्षात? म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? घरात दूध किती कमी वापरावे, तर किती वापरावे? 33.33% घरात दूध आपल्याला कमी वापरायचं आहे. चला तर लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 21, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलात पहा, साखरेची किंमत 60%ने वाढली तर घरात किती साखर कमी वापरावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. त्याच पद्धतीचं गणित सोडवायचं आहे आपल्याला. पहा, वाढली म्हटलं आहे. वाढली तर काय करायचं पहा, तर 100 घेऊन घेऊ पहिले. 100 गुणला काय? हा 60%, आणि छेदामध्ये वाढले म्हणून काय करायचं? प्लस. इथे 100 आणि या ठिकाणी 60. बस झाला आहे. येईल लक्षात? आता चला काय वेळे सोडून घेऊ आपण. 100 गुणेला 60 भागाकारात काय येईल? हे 160. 100 अधिक 60 म्हणजे किती? तर 160. आता हे सोडून घेऊ आपण. पहा, लक्ष द्या. 0 0 कटला, ठीक आहे. याचे याचे निम्मे करतो. याचे निम्मे किती? तर 3, आणि याचे निम्मे किती? तर 8. आता भाग देऊ नका, पॉईंटमध्ये उत्तर निघणार आहे. मग काय करता? भागाकार करून टाकू आपण. इकडे पहा, 100 गुणेला 3 म्हणजे हे किती झाले? 300, आणि भागाकारात काय? 8. मग याला 8ने आपण असं भागून टाकू. डायरेक्ट उत्तर मिळून जाते. पहा, लक्ष द्या. 8 त्रिक 24 किती राहिले या ठिकाणी? 6. हा घेतो आहे मी 0. त्यानंतर 8 7 56 किती राहिले या ठिकाणी? 4. हा घेतो आहे 0 परत. हा पॉईंट. त्यानंतर 8 5 पूर्ण 40 म्हणजेच उत्तर काय मिळते आपल्याला? 37.5. ओके. या ठिकाणी लिहितो आहे मी 37.5%. येईल लक्षात तुमच्या? चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 22वा, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, अमितचा पगार सुमितच्या पगाराच्या 5%नी जास्त आहे. काय म्हटलं आहे पहा, 5%नी जास्त आहे. तर सुमितचा पगार अमितच्या पगारापेक्षा किती कमी आहे? ठीक आहे. काय म्हटलं आहे पहा, आपल्याला 5%नी जास्त आहे असं म्हटलं आहे. मग जास्त म्हणजे काय करता येईल आपल्याला? त्याच पद्धतीने मांडणी करून घेतोय. पहा, हा 100 गुणेला काय? 5%. ओके. छेदामध्ये परत 100, आणि जास्त म्हटलं म्हणून प्लस करा. इथे 5%. बस झालं आहे. कमी म्हटलं असतं या ठिकाणी मायनस केलं असतं. ठीक आहे. मायनसचं पण गणित पाहू यानंतरचं. पहा, चला तर काय होईल हे लिहून घेऊ. पहा, 100 गुणेला काय? तो 5, आणि छेदामध्ये काय? 100 अधिक 5 म्हणजे काय? तर 105. पहा, भाग जातो का? 5ने भाग जातो आहे. लिहून घेऊ आहे, सोडून देऊ. 5 1 5, 5 2 10, आणि 5 1 5 म्हणजे हा पूर्ण घडला कितीने? 21ने. बस झाला. आता काय? 100 भागेला 21 हे सोडवायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना. 21चा पाडा नाही येत, पण 20चा तो येतो. 20चा पाड्याने ॲडजस्टमेंट करू आता आपण. पहा, चला 100ला भागायचं आहे कितीने? 21ने. ठीक आहे. हां, 21 चोक 84 है ना. 21 चोक 84. चला तर काय होईल या ठिकाणी? राहिले किती? हे 16. परत एक 0 घेतला. ठीक आहे ना. आता काय? 6 16 आले, याचा अर्थ 7ने भाग झाला पाहिजे. पहा, 21 7 21 7 किती होती? इकडे पाहून घेऊ. 21 7. पहा, 7 1 7, आणि 7 2 14, 147. ठीक आहे. 21 7 किती? 147. येईल लक्षात? आता हे पॉईंट द्यायला लागणार ना. 1 0 आपण घेतला होता, या ठिकाणी पहिले पॉईंट देऊन द्या. ठीक आहे ना. चला त्यानंतर काय? राहिले किती या ठिकाणी? 13.
परत एक 0. ठीक आहे, त्यानंतर काय आता 6ने भाग जातो, 7ने जाणार नाही, आता 6ने जाईल. 21 सक किती होते ते सोडून द्या, म्हणजे उत्तर काय तुमचं आता 4.76 असं उत्तर मिळते. किती? 4.76 येईल तुमच्या लक्षात. चला हे व्यवस्थित भागाकार करा, लक्षात येऊन जाईल मग तुमच्या. चला त्यानंतरचा याच्यावरच आधारित एक प्रश्न बघू अजून आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 22वा प्रश्न क्रमांक, त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, एचा पगार बीच्या पगाराच्या 5% कमी आहे. काय म्हटलं आहे या ठिकाणी पाहता, कमी म्हटलं आहे. कमी म्हटलं तर काय करायचं, वजाबाकी करायची आता आपल्याला. ठीक आहे ना. तर बीचा पगार एच्या पगाराच्या किती टक्के जास्त आहे. ठीक आहे ना. तर काय करता येईल पहा, त्याच पद्धतीने घेतोय. 100 लिहून घ्या, गुणाकारात काय 5% त्याने दिले ते लिहून घ्या. त्यानंतर 100 वजा काय करायचं या ठिकाणी 5. वजा का बरं घेतलं आहे आपण, कारण त्या ठिकाणी कमी म्हटलं आहेत म्हणून. जास्त म्हटलं असतं तर प्लस केलं असतं परत आपण. ठीक आहे. चला हे सोडून घेऊ. पहा हा परत 100 गुणिला तो 5 आणि छेदामध्ये काय 100 वजा 5 95. 5ने भाग देऊन देऊ. पहा 5 1 5, 5 1 5 किती राहिले यातले 4, 5 9 45. याचा अर्थ किती राहिले या ठिकाणी 19. आता काय करायचं आहे आपल्याला, 100ला 19ने भागायचं आहे, बस झाला आहे. या ठिकाणी घेऊन भागून घेतो. पहा या 100ला भागायचं आहे आपल्याला कितीने, 19ने. 19चा पाडा नाही आला तरी चालते, पण 20चा येतो ना. ठीक आहे, एक कमी करायचं मग. पहा 19 5 95. ओके, किती 19 5 95. मला सांगा 100मधनं 95 गेले, 5 राहिले, एक्स्ट्रा 0 घेतला म्हणून पॉईंट दिला. परत 19 दुणे किती 38, किती राहिले या ठिकाणी 12 राहिले. हा घेतला परत मी एक 0. आता 19 6ने भाग झाला पाहिजे. 19 सक किती होते पाहून घेऊ या ठिकाणी. पहा 19 सक किती, 6 9 54, 5 राहिले, 6 1 6, 6 5 11, बरोबर 114 होते. म्हणजे याच्या अगोदरचा अंक निघते आपला. म्हणजे 19 सक किती, तर 114. आता बाकी किती राहिला 6 हे सोडून द्या, कारण आपलं उत्तर मिळालं किती मिळाला 5.26. येईल लक्षात. चला तर लिहून टाकूया या ठिकाणी 5.26. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 23 प्रश्न क्रमांक, त्यामधला पहिला. काय म्हटलात, गव्हाचे भाव 16 रुपयावरून 20 रुपये झाले, तर खर्च तेवढाच राहण्यासाठी गहू किती टक्के कमी विकत घ्यावी. येईल लक्षात. 16 रुपयावरून 20 रुपये झाले. ठीक आहे ना. आता भाव वाढल्यानंतर आपल्याला गहू कमी विकत घ्यावा लागेल थोडाफार. ठीक आहे ना. मग तो किती, तर पहा आता ज्यावेळी आपण गहू घेऊ, 1 किलो गहूची रेट दिली असेल समजा यांनी. ठीक आहे, 16 रुपयावरून 20 रुपये. ज्या वेळेस गहू घेऊ त्यावेळेस आपल्या प्रत्येक वेळी 4 रुपये जास्त जाईल. पहा 16 रुपयावरून 20 रुपये झाले. ठीक आहे ना. मग मला सांगा किती रुपयावर आपले 4 रुपये जास्त जात आहे, तर 20 रुपयावर 4 रुपये. कारण आपण जेव्हा जेव्हा त्याला 20 देऊ तेव्हा तेव्हा तो काय 4 एक्स्ट्रा कमी होईल. ठीक आहे ना. मग काय होईल पहा, तर आपल्याला या पद्धतीने मांडणी करून घेता येते. हा 16 वजा 20 आणि छेदामध्ये शेवटचा अंक हा 20 लिहून टाकायचा. कारण आपल्या खिशातून जाणारे पैसे छेदामध्ये लिहायचे. आपल्या खिशातून किती झाले, प्रति किलो मागे किती चालले 20 रुपये. येईल लक्षात. बस झालं. हे सोडवलं की उत्तर मिळते आपल्याला गुणिला काय 100. टक्केवारी म्हटले, टक्के म्हटले म्हणून 100 करा. टक्केवारी जर नसतं म्हटलं तर डायरेक्ट उत्तर निघालं असतं. ठीक आहे ना. तर पहा काय करता येईल, 16 मधून 20 काढा किंवा 20 मधून 16 काढा. किती राहिले या ठिकाणी राहते 4, भागाकारात काय तर 20. ठीक आहे, गुणेला काय 100. येईल लक्षात. आता पहा मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं प्रत्येक वेळी 20 रुपयावर आपले किती चालले 4. 20 रुपयावर 4 जात आहे म्हणजे हे टक्के किती, तर पहा लक्ष द्या. 20 1 20, 20 5 100 आणि 5 चौक 20. येईल लक्षात. किती जास्त झाले आपले 20% आपले काय म्हटलं आहे, गहू किती टक्के कमी घ्यावे, तर 20% गहू कमी घ्यावा लागेल आपल्याला प्रत्येक वेळी. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा तोच 23वा प्रश्न क्रमांक, त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, तांदूळचा भाव 40 रुपयावरून 50 रुपये झाला, तर खर्च तेवढाच राहण्यासाठी तांदूळ किती टक्के कमी विकत घ्यावे. आता तांदूळ किती टक्के कमी विकत घ्यावे असं ते म्हणत आहे. मग काय करता येईल, त्याच पद्धतीची मांडणी करू. पहा 40 वजा काय तो 50 आणि भागाकारात काय तर 50. ठीक आहे, आणि गुणाकाराला काय 100. त्याचं कारण काय, टक्केवारी विचारलं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण 50 रुपये त्याला देऊ त्यावेळी आपले 10 रुपये जास्त जाणार आहे, कारण या दोघातला फरक काय 10. म्हणजे 50 वर 10. तर पहा सोडून घेऊ या ठिकाणी आपण. पहा 50 छेदामध्ये असेच. ठीक आहे, अंशामध्ये काय 50 वजा 10, सॉरी 50 वजा किती 40, म्हणजेच किती राहिले 10, गुणेला काय या ठिकाणी 100. बस झाला आहे. पहा लक्ष द्या, 50 1 50, 50 दुणे 100. ठीक आहे, 10 दुणे 20. याचं उत्तर किती मिळालं आपलं 20%. येईल लक्षात.
चला व्यवस्थित लिहून टाका, त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 24 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. एक संख्या 10% वाढली तर ती संख्या 220 होते, तर ती संख्या कोणती. आता पहा काय म्हटलं आहे त्यांनी, एक संख्या 10% वाढली. समजा एक संख्या 10% वाढली तर किती, तर टक्क्यामध्ये जे काय आहे ते 100 असते, त्याच्यावर 10% वाढून घेऊ आपण. पहा 10% वाढवलं ते काय होईल 110. मग 10% वाढली तर ती संख्या किती होते म्हटलं आहे त्यांनी 220 होते. म्हणजे 10% वाढल्यानंतर किती झाले 220. तर ती संख्या कोणती, ती संख्या म्हणजे कोणती, जी मूळ संख्या ज्याच्यावर आपण काय वाढवले 10 वाढवले होते, म्हणजे मूळ संख्या ती कोणती तर 100. काय घ्यायची पूर्ण टक्केवारी 100. 100 बरोबर क्वेश्चन मार्क. बस झालाय, येईल लक्षात. 100 वरच आपण 10 वाढवले होते, ठीक आहे ना. आता पहा 100 काढायचे आपल्याला, काय होईल 100 गुणिला ते तिरपा गुणाकार करत आहे त्या लक्षात. 100 गुणिला ते काय 220 आणि भागाकारात काय तर 110. बघा 110 दुने 220 का, डायरेक्ट भाग जातो. 110 दुने किती 220. आता मला सांगा 100 दुने हे किती झाले 200. तर ती संख्या कोणती होती, मूळ संख्या होती 200. येईल लक्षात. परत त्याच पद्धतीचे एक बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 24 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलात. एक संख्या 25% वाढली तर ती संख्या 500 होते, तर ती संख्या कोणती. आता ती संख्या काढायची आपल्याला. पहा 25% वाढली म्हणजे कितीवर वाढवतो आपण 100 वरच, ठीक आहे ना. 100 वर 25 वाढवले म्हणजे 125 झाले. 125 बरोबर काय तर 500 होते, हे लिहिले आहेत मी 500. ओके 125 बरोबर 500, तर काय 100 बरोबर क्वेश्चन मार्क. आपल्याला मूळ किंमत काढायची आहे, ठीक आहे ना. चला काय करता यासाठी तिरपा गुणाकार करतोय परत. 100 गुणिला ते काय 500 आणि भागाकारात काय हा 125. ओके बस हे सोडवायचं आहे आता आपल्याला. पहा लक्ष द्या, 25 ने भाग देतोय. 25 चोक 100 आणि 25 5 125. ओके 5 ने भाग देऊ इकडे. 5 1 5 आणि 5 1 5. बस झालाय. काय राहिला पहा 4 1 4 आणि 0 सांगा 1 2 1 2. म्हणजे आपलं उत्तर काय राहिलं ते 400. येईल लक्षात. चला लिहून टाका उत्तर 400. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 25 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. एक संख्या 50% वाढली तर ती संख्या 300 होते. वाढली तर ती संख्या 300 होते, तर ती संख्या 20% कमी केल्यास उत्तर काय. आता इथं वाढली म्हटलं आहे, इथे कमी म्हटलं आहे. म्हणजे काय करता येईल 100 वरच कमी जास्त करायचं, हे लक्षात घ्या. हा जो 100 आहे ना याच्यावरच जे काही कमी जास्त करायचं आहे याच्यावर करायचे आहे, ठीक आहे. पहा सुरुवातीला 50% वाढली, मग 100 वर 50 वाढले तर काय 150. 150 बरोबर ती संख्या किती झाली आहे 300. ओके त्यानंतर काय म्हटलं आहे त्यांनी, ती संख्या 20% कमी. 20% कमी म्हणजे 100 मधून कमी करा, किती राहिले 80. 80 बरोबर क्वेश्चन मार्क. बस झालाय. इथे वाढाय झाली, इथे घटाय झाली. येईल लक्षात. चला काय करता येईल पहा. 80 गुणिला तो 300 तिरपा गुणाकार करत आहे. 300 भागाकारात काय 150. मला सांगा 150च्या दुप्पट 300 आहे का. येईल लक्षात. 150 दुने 300. 150 दुने 300 आणि 8 दुने हे 16 आणि हा एक 0 म्हणजे उत्तर काय आलं ते 160. येईल लक्षात. चला त्यानंतरचं परत एक बघू याच पद्धतीचं. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 25 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. एक संख्या 40% वाढली तर ती संख्या 700 होते, तर ती संख्या 10% कमी केल्यास उत्तर काय. आता इथे वाढ झाली, इथे घट झाली आहे. येईल लक्षात. म्हणजेच काय 100 वरच कमी जास्त करून घ्यायची या 100 वर, ठीक आहे. पहा पहिले 40% वाढले म्हणजे किती झाले 140. 140 बरोबर काय तर 700. किती होते 700. त्यानंतर काय म्हटलं ती संख्या 10 ने कमी, ही संख्या 10 ने कमी केलीत काय होते 90. 90 बरोबर काय तर क्वेश्चन मार्क. ओके चला काय होईल पहा. तिरपा गुणाकार करून उत्तर काढू. हा 90 गुणिला तो काय तर 700. ठीक आहे. छेदामध्ये काय 140. काय 140. लक्ष द्या, हा 0 0 कटला, ठीक आहे. पहा याने याला भाग द्या किंवा याने याला भाग द्या, सारखंच पडते. पहा 7 1 7 7 2 14. येईल लक्षात. आता पहा या 2 ने 90ला भागायचं आहे. मला सांगा 2 ने जर 90ला भागलं तर 90च्या काय होते निम्मे होऊन जाते. म्हणजे सांगा मग 90च्या निम्मे किती. 2 ने 90ला भागलं 90च्या निम्मे हे 45. या ठिकाणी लिहून टाकतो मी 45 आणि एक 0 बाकी आहे पहा इथला हा. येईल लक्षात. मग हा 0 इथे देऊन द्या. याचा अर्थ आपलं उत्तर काय मिळते 450. किती निघाल हे 450. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 26 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. एका विक्रेत्याने 30% आंबे विकल्यानंतर, किती 30% आंबे विकल्यानंतर त्याच्याकडे 420 आंबे
शिल्लक राहिले तर सुरुवातीला त्याच्याकडे आंबे किती होते, सुरुवातीचे आंबे आपल्याला काढायचे आहेत. पहा 30% आंबे विकले. मला सांगा 30% जेव्हा आंबे हा विकतो आहे, विकले, ठीक आहे ना, तर त्याच्याकडे किती आंबे शिल्लक राहिले, 30% विकले तर किती शिल्लक राहिले, त्याच्याकडे 70% शिल्लक राहिले. मग ही 70% बरोबर काय, तर पहा 420 आंबे शिल्लक राहिले. म्हणजे 70% ही शिल्लकच राहिले आणि 420 आंबे ही शिल्लकच राहिले. मग आपण टक्क्याच्या शिल्लकीच्या समोर काय आपण आंब्याची शिल्लक रक्कम लिहू शकतोय, हे लक्षात. चला तर काय होईल पहा. आता 100% म्हणजे किती, 100% म्हणजे किती पहा, तर इथे लिहितोय 100% म्हणजे किती. मग 100%च का बरं, कारण त्यांनी म्हटलं पहा सुरुवातीला त्याच्याकडे किती आंबे होते, किती होते, 100% होते ना, तर मग 100% बरोबर किती. चला पहा, हा 100 गुणिला 420. सांगा मी काय करून घेत आहे, तर मी करून घेत आहे तिरपा गुणाकार, ठीक आहे ना. 100 गुणिला 420 भागाकारात काय, तर हा 70. 0 0 कटला, 7 1 7, 7 सकम 42 म्हणजे काय 6 गुणिला 100, याचा अर्थ आपलं उत्तर मिळालं ते 600. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 26, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं, एका विक्रेत्याने 40% केळी विकल्यानंतर त्याच्याकडे 600 केळी शिल्लक राहिले तर त्याने किती केळी विकल्या. आता किती केळी विकल्या, एकूण केळी नाही विचारला आपल्याला, काय म्हटलंय किती केळी विकल्या. थोडा वेगळा प्रश्न आहे. पहा एका विक्रेत्याने 40% केळी विकल्या, किती विकल्या, 40% केळी ह्या विकल्या. मला सांगा 40% विकल्यानंतर त्याच्याकडे किती राहिल्या, 60% केळी राहिल्या, 60% राहिल्या, हे उर्वरित आहे. मग त्यांनी काय म्हटलं, विकल्यानंतर त्याच्याकडे 600 केळी शिल्लक राहिल्या, म्हणजे 60%च्या समोर आपण 600 असं लिहू शकतो, ठीक आहे. आता समजा आपण इथे 100% बरोबर जर काढलं तर हे काय एकूण केळी निघते. आपल्याला एकूण केळी काढायची नाही, आपल्याला काय काढायचं आहे, त्याने किती केळी विकल्या, विकले किती होत्या. तर या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, किती केळी विकल्या होत्या, त्यांनी 40% विकल्या होत्या. मग या ठिकाणी लिहा 40% बरोबर क्वेश्चन मार्क. येईल लक्षात. आता तिरपा गुणाकार केला की आपलं उत्तर मिळते किती केळी विकल्या. तर पहा 40% गुणिला तो 600 आणि भागाकारात काय ते 60. बघा 60 60 कटत आहे, 60 1 60, 60 1 60, 40 1 40 आणि हा एक 0. एकंदरीत उत्तर काय मग आपलं हे 400. किती केळी विकल्या मग त्याने, तर 400 केळी विकल्या, ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 27, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे, 16 लिटर द्रावणात 25% अल्कोहोल व उर्वरित पाणी आहे. 25% अल्कोहोल व उर्वरित पाणी आहे. जर द्रावणात 4 लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती. येईल लक्षात. आता पहा समजा द्रावणामध्ये आपण जर पाणी टाकत आहे तर ऑटोमॅटिक अल्कोहोलचं प्रमाण काय होऊन जाईल, कमी होईल, कारण पाण्याचं प्रमाण वाढत आहे ना. तर मग पहा याच्यासाठी एक सूत्र सांगतोय. पहा काय करता येईल आपल्याला, सूत्र लिहून घेतो या ठिकाणी. पहा द्रावण गुणिला अल्कोहोल, काय लिहून दिलाय, द्रावण गुणिला अल्कोहोल भागेला द्रावण अधिक पाणी, द्रावण अधिक पाणी. येईल लक्षात. पहा छोटंसं सूत्र आहे पण सर्व गणित या सूत्रानुसार आपल्याला मिळते. पहा लक्ष द्या, द्रावण किती दिलं आपल्याला, पहा 16 लिटर द्रावणात, म्हणजे द्रावण किती आहे 16 लिटर. मग द्रावणाच्या इथे लिहून घेतोय 16 गुणिला अल्कोहोल किती आहे 25% अल्कोहोल, या ठिकाणी लिहितोय 25% अल्कोहोल. परत इथे द्रावण आहे म्हणजे द्रावण 16 जशाच्या तसा, अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह द्या. आता अधिकचं चिन्ह का बरं वापरायचं, तर यांनी काय म्हणलं, पाणी टाकले, टाकणे म्हणजे काय तर प्लस आणि काढणे म्हणजे काय तर मायनस. येईल लक्षात, ते पण आपल्याला करता येईल. चला त्यानंतर काय म्हटलं, उर्वरित पाणी आहे. जर द्रावणात 4 लिटर पाणी टाकले म्हणजे याच्यात काय टाकायचं, 4 लिटर पाणी टाकायचं आहे. बस झालं, ही झाली आपल्या गणिताची मांडणी. मग आता हे कसं सोडवता येईल पहा, अतिशय सोपी आहे. 16 गुणिला काय तर तो 25 आणि भागाकारात किती 16 आणि 4 हे झाले 20. येईल लक्षात. पहा लक्ष द्या, 5 ने भाग देतो आहे, 5 5 25 आणि 5 चोक 20. आता या 4 ने 16ला भाग देतो आहे, 4 1 4, 4 चोक 16. येईल लक्षात. आता उत्तर काय मिळते पहा, 4 गुणिला 5 म्हणजे 4 5 20, 20 हे असं उत्तर मिळते आपल्याला. येईल लक्षात. म्हणजे सुरुवातीला अल्कोहोल किती होतं पहा 25, आता किती झालं 20. का बरं कमी झालं, त्याचं कारण आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं. येईल लक्षात. चला व्यवस्थित पहा, लक्ष द्या. त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 27, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, 28 लिटर द्रावणात 35% अल्कोहोल व उर्वरित पाणी आहे.
ठीक आहे ना, किती आहेत 35% अल्कोहोल व उर्वरित पाणी आहे. तर जर द्रावणात 7 लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती. अल्कोहोलचं प्रमाण परत कमी होणार आहे कारण 7 लिटर आपण पाणी टाकत आहे. मग सूत्र तुम्हाला माहिती आहे कुठलं, द्रावण गुणिला काय अल्कोहोल, परत एकदा लिहून घेऊ, अल्कोहोल आणि भागाकारात काय द्रावण अधिक काय पाणी. बस झालं आहे, नील लक्षात. हे सूत्र आपल्याला यूज करायचं आहे. मग द्रावण किती पहा, 28 लिटर द्रावणात म्हटलं आहे त्याने 28 लिटर द्रावण आहे, लिहून घेतो आहे. त्यानंतर गुणिला 35% अल्कोहोल, या ठिकाणी लिहितो 35% अल्कोहोल, भागाकारात काय परत 28 असेच. आणि पाणी किती टाकायचं याच्यात पहा, हे बघा पाणी प्लस, पाणी किती टाकायचं 7 लिटर, 7 या ठिकाणी प्लस करा. बस झालं आहे. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. आता काय होईल पहा, 28 गुणिला तो 35 असाच, छेदामध्ये काय पहा 28 आणि 7, 28 आणि 7 किती होतात तर 35, छेदामध्ये परत 35 लिहून टाका. आता या ठिकाणी सरळ कटच आहे 35 35, हे 35 35 कटले म्हणजे उत्तर काय आलं फक्त आपलं हे 28. येईल लक्षात. चला मग अल्कोहोलचं प्रमाण 35 वरून कमी झालं, किती झालं 28 झाला. त्याचं कारण काय केलं होतं आपण, त्यामध्ये पाणी टाकलं होतं. ठीक आहे ना. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 28 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलात, 5 लिटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात, किती टक्के अल्कोहोल 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात किती लिटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल. किती होईल 25% होईल. तर पहा सूत्र पहिले लिहून घेतोय त्याच पद्धतीचं, मग लक्षात येईल तुमच्यावाल्या. काय करता येईल पहा, द्रावण गुणिला काय तर अल्कोहोल, भागाकारात काय परत द्रावण अधिक काय तर पाणी. हे लक्षात, हे झालं आपलं सूत्र. आता काय काय म्हणते त्या त्या गोष्टी टाकू आपण. ठीक आहे, पहा लक्ष द्या, 5 लिटरच्या 40% अल्कोहोल, पहा द्रावण किती आहे 5 लिटर, हे द्रावण लिहून घेतोय मी 5 लिटर. अल्कोहोल किती आहे आपल्याकडे 40%, हे लिहिलंय मी 40%. ठीक आहे. त्यानंतर छेदामध्ये काय दिलं आपल्याला पहा, किती लिटर पाणी मिळविल्यास, म्हणजे परत हे द्रावण जे छेदामध्ये पहा द्रावण परत लिहून घेतोय 5. आता याच्यामध्ये किती लिटर पाणी, यांनी म्हणत आहे पहा किती लिटर पाणी मिळविल्यास, म्हणजे किती म्हणजे काय एक्स माहीत नाही ना आपल्याला, तर द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती होईल 25% होईल. पहिले अल्कोहोलचं प्रमाण 40% होतं, आता काय होईल म्हटलं तिने, उत्तर काय येते तर 25%. मग या 25ला छेदामध्ये मी 1 घेतोय. हे लक्षात, कोणत्याही संख्ये छेदामध्ये 1 आपण लिहू शकतो. म्हणजेच काय, या गणिताचं उत्तर जे आहे ते 25% आहे, पण आपलं पाणी नाही माहीत, पाणी काढून घ्यायचं आहे. मग आता तिरपा गुणाकार करून घ्यायचा. पहा दोन बाजूने मांडणी करतोय. पहा लक्ष द्या, 1 गुणिला याचा गुणाकार करून 5 अधिक x गुणिला 25चा गुणाकार करायचा आहे. ओके, पहा लक्ष द्या काळजीपूर्वक, 1 गुणिला 5 म्हणजे 5, गुणाकारात चिन्ह आहे जसेच्या तसं द्या. 1 गुणिला 40 म्हणजे 40ही तसाच. ठीक आहे. त्यानंतर 25 5 125 हे लिहून घेतोय, प्लसचं चिन्ह आहे प्लसचं चिन्ह द्या. 25 गुणिला x म्हणजे काय तर या ठिकाणी 25x. येईल लक्षात. चला काय करता येईल पहा, याचा गुणाकार पहिले करून टाकतोय मी. 5 चोक 20 म्हणजे हे किती झाले 200 बरोबर. आता या ठिकाणी 25x असेच करतोय मी. काय लिहितोय पहा 25x, हा झाला 25x. आता पहा हा जो प्लसमध्ये आहे 125 या ठिकाणी काय होईल मायनसमध्ये येईल, म्हणजे या ठिकाणी आले इथे 125 वजा. ठीक आहे ना. म्हणजे मला सांगा मग 200 मधून 125 गेले, राहिले किती ते राहिले 75. ओके. आता पहा एक्सची रेट डायरेक्ट निघते आपली. पहा एक्स या साईडला ठेवून द्या आणि 25 गुणाकारातले कुठे येईल इकडे भागाकारात. बस झाला 25 भागाकारात. म्हणजे उत्तर काय येईल पहा, 25 ने 75ला भागलं तर उत्तर मिळते 3. 25 1 25 आणि 25 त्रिक 75 म्हणजे 3 बरोबर x. याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी किती लिटर पाणी टाकावं लागेल या ठिकाणी तर 3 लिटर. येईल लक्षात, 3 लिटर पाणी टाकावे लागेल. लिटरमध्ये उत्तर मिळते. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 28 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय पहा, 20 लिटरच्या 15% अल्कोहोल असलेल्या द्रावणात किती लिटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण 5% होईल. पहा मांडणी करून घेतो त्याच पद्धतीनं. सुरुवातीला सूत्र लिहून घेऊ आपण. पहा काय तर द्रावण गुणिला काय अल्कोहोल. आता हे पाठच झालं असेल सूत्र. भागाकारात काय परत द्रावण अधिक काय तर पाणी. ओके. चला काय करता येईल पहा,
आता द्रावण किती दिलं आहे या ठिकाणी? द्रावण आहे 20 लिटर, हे लिहून घेतलं आहे. गुणिला 15% हे काय? अल्कोहोल. या ठिकाणी 15% अल्कोहोल. परत तेच 20 खाली लिहा द्रावण या ठिकाणी. त्यानंतर किती पाणी ओतावे माहीत नाही. पहा किती लिटर पाणी मिळविल्यास, म्हणजे माहीत नाही ना, तर उत्तर काय म्हटलं? अल्कोहोलचे प्रमाण 5% होईल. म्हणजे या 15%चं किती होईल म्हटलं? त्याने 5%. 5/1 लिहून घेतोय मी. ठीक आहे. तिरपा गुणाकार करण्यासाठी सोपं जाते. आता आपल्याला पहा 1चा गुणाकार याच्याशी करतोय. 1 गुणिला 20 म्हणजे 20 गुणिला 1 गुणिला 15 म्हणजे 15 बरोबर. तसेच 20×5 पहा 20×5 काय तर 100. अधिकचं चिन्ह आहे द्या. 5 गुणिला x म्हणजे काय या ठिकाणी? 5x. चला यांचा गुणाकार 15 2 30 आणि हा एक 0 म्हणजे 300 झाले बरोबर. इकडे काय? 5x असाच. मला सांगा 100 प्लसमध्ये इकडे आल्यानंतर मायनस म्हणजेच काय होईल? 300 वजा 100 म्हणजे या ठिकाणी काय राहिले? 200. 200 बरोबर काय? x ठेवू. हा गुणाकारातला 5 भागाकारात जाईल. बस झाला आहे गणित. 5 1 5 5 चोक 20 म्हणजे किती राहील? 4 वर 1 0. याचा अर्थ 40 बरोबर x. हे झालं आपलं उत्तर. तर त्या ठिकाणी किती लिटर पाणी ओतावं लागेल? या ठिकाणी 40 लिटर पाणी ओतावं लागेल. येईल लक्षात? चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 29 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलात पहा. प्रवीणला दररोज 500 रुपये पगार मिळतो. किती? 500 रुपये पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर 3/10 खर्च करतो. भोजनावर 3/10. राहिलेल्या पगारापैकी 1/5 घर खर्च होतो. तर रोजचा खर्च किती? आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे. म्हणजेच काय? रोजचा खर्च काढायचा आहे. पहा त्याला पगार किती मिळते रोजचा? तर त्याला मिळते 500. हे लिहून घेतले मी 500. या 500 पैकी 3/10 खर्च भोजनावर करतोय. पाहतो 3/10 हे सोडून घेऊ. 0 0 कटले. 5 त्रिक 15 आणि हा एक 0 म्हणजे 150 रुपये हे भोजनावर खर्च होईल. ओके. आता मला एक सांगा 500 पैकी 150 भोजनावर खर्च झाले, त्याच्याकडे राहिले किती? तर 350. हे 350 असे या ठिकाणी लिहून घ्यायचे. ओके. आता या 350 पैकी परत पहा राहिलेल्या पगारापैकी 1/5 घर खर्च होतो. घर खर्च किती? याच्यापैकी 1/5 पहा किती होते? 1/5 5 1 5 5 7 35 म्हणजे 70 1 70च होते. किती? हे 70. हे काय झाला? घरचा खर्च झाला. ठीक आहे ना. आता मला सांगा त्यांनी प्रश्न काय विचारला पहा. तर रोजचा खर्च किती? मग रोजचा एकूण खर्च किती? तर पहा पहिले भोजनावर झाला आणि खर्चावर झाला म्हणजेच काय? हा 0 7 आणि 5 12 1 राहिला आणि हे 2 म्हणजे याचा अर्थ एकूण त्याचा खर्च किती? तर किती खर्च? रोजचा 220 रुपये खर्च झाला. येईल लक्षात? आता याच्यावर बरेचसे वेगवेगळे प्रश्न विचारू शकते. त्यांनी हा पण प्रश्न विचारू शकते की घरावर खर्च किती झाला म्हणजे घरचा खर्च किती? तर 70 असं उत्तर राहील. पहा एकूण किती विचारला? 220. फक्त भोजनावरचं विचारणार नाही. जर भोजनावरचं विचारलं तर याला काहीच महत्त्व राहणार नाही. येईल लक्षात? चला याच्या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारू शकते अजून. तो कुठला? तर पहा तर त्याच्याकडे उर्वरित पैसे किती किंवा त्याची बचत किती? तर पहा 500 पैकी 220 जर खर्च होत असेल तर त्याची बचत किती? 280 बचत असेल रोजची. येईल ना लक्षात? चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 29 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. उदय दररोज 800 रुपये पगार मिळवितो. त्यापैकी भोजनावर 5/20 खर्च करतो. राहिलेल्या पगारापैकी 5/20 दान करतो. तर रोजचा खर्च किती? त्याला एकूण रोजचा खर्च त्याचा काढायचा आहे आपल्याला. पहा 800 रुपये त्याचा पगार आहे. या 800 पैकी तो 5/20 हा भोजनावर खर्च करतोय रोज म्हणजे 20 1 20 20 चौक 80 4 5 20 म्हणजे काय? 200 हा भोजनावर खर्च करतोय. ठीक आहे. मला सांगा 800 पैकी जर 200 भोजनावर जात असेल त्याचे पैसे तर त्याच्याकडे राहते किती? ते 600. ओके. मग मला सांगा या 600 पैकी तो परत दान करत आहे किती? 5/20. किती करतोय? 5/20 दान करतोय. 20 1 20 20 त्रिक 60 आणि 3 5 15 150. पहा हा 0 दिलेला 150 तो दान करतोय रोजचे. मग मला सांगा त्याचा एकूण खर्च किती? हा पूर्ण खर्च झाला आहे त्याचा. किती आहे एकूण खर्च त्याचा? 200 आणि 150 हा झाला 350 खर्च. येईल लक्षात? चला लिहून टाका व्यवस्थित 350 खर्च. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 30 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे. एका वर्गात पहा एका वर्गात 300 विद्यार्थी आहे. त्यापैकी 203 मुले आहेत. किती आहे? 203 मुले आहे. एकूण मुलांपैकी 4/5 मुलांनी कबड्डीमध्ये भाग घेतला. किती? 4/5 मुलांनी कबड्डीमध्ये भाग घेतला. तर
किती मुलांनी कबड्डीमध्ये भाग घेतला, किती मुलांनी कबड्डीमध्ये भाग घेतला. कबड्डी खेळणारे आपल्याला विद्यार्थी काढायचे. आता पहा, लक्ष द्या. एका वर्गात 300 विद्यार्थी, एकूण विद्यार्थी आपल्याकडे किती 300. या 300 विद्यार्थ्यांपैकी 2/3 मुले आहे. काय 2/3. पहिले मुले आपण वेगळे काढून घेऊ. ठीक आहे ना. पहा 3 × 3 3 × 3 कटला म्हणजे काय 100 × 2 म्हणजे हे झाले 200. हे 200 काय एकूण मुले आहे. ओके. आता पहा एकूण मुलांपैकी, आता काय म्हटलं एकूण मुलांपैकी मुले हे आहे ना, हा अंक इकडे घ्या. आता वजाबाकी करू नका, याच्या अगोदर आपण वजाबाकी केली. आता काय करायचं आहे, हाच अंक इथे घ्यायचा, कारण त्यांनी काय म्हटलं आहे एकूण मुलांपैकी. मग मुलं आपण काढून घेतले पहिले 200. ठीक आहे ना. आता काय म्हटलं आहे पहा, एकूण मुलांपैकी 4/5 मुलांनी कबड्डीमध्ये भाग घेतला. याच्यापैकी 4/5 मुलांनी कबड्डीमध्ये भाग घेतला तर किती मुलांनी कबड्डीमध्ये भाग घेतला म्हणजे निघणार आपलं उत्तर राहील. आता ठीक आहे. तर पहा लक्ष द्या. 5 × 5 5 × 4 20, 4 × किती 16 आणि हा एक 0. म्हणजे कबड्डी खेळणारे विद्यार्थी किती तर 160 विद्यार्थी कबड्डी खेळणार आहे. ठीक आहे. किती उत्तर राहिलं आपलं 160. हे लक्षात. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 30, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, एका वर्गात 800 विद्यार्थी आहे. त्यापैकी 2/4 मुले खेळ खेळतात. किती 2/4 मुले खेळ खेळतात. त्यापैकी 1/2 मुले खो खोसाठी पात्र ठरतात. खो खोसाठी पात्र ठरतात तर पात्र विद्यार्थी किती. आता खो खोसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी किती हे काढायचं आहे आपल्याला. पहा सोडून घेऊ आपण. एकूण विद्यार्थी किती या ठिकाणी 800. या 800 विद्यार्थ्यांपैकी बघा, या 800 विद्यार्थ्यांपैकी 2/4 मुले खेळ खेळतात. याच्यापैकी 2/4 काढून घेऊ आपण. खेळ खेळणारे किती पहा, 4 × 4 4 × 2 8 2 × 4 आणि 0 1 2 1 2 म्हणजे 400 विद्यार्थी काय खेळ खेळणारे आहे. खेळ खेळणारे. ठीक आहे. आता या 400 विद्यार्थ्यांपैकी म्हणजे या खेळ खेळणाऱ्यांपैकी काय म्हटलं आहे, त्यापैकी 1/2 मुले खो खोसाठी पात्र ठरतात. म्हणजे याचे काढूया आपण 1/2. ओके. पहा लक्ष द्या. 2 × 2 2 2 4. आता हे 200 राहिले. 200 1 200. ओके. 200 विद्यार्थी काय तर पात्र विद्यार्थी किती तर किती 200 विद्यार्थी पात्र. कशासाठी खो खो खेळण्यासाठी. खो खोसाठी पात्र विद्यार्थी. पात्र विद्यार्थी येईल लक्षात. मग खो खोसाठी पात्र विद्यार्थी किती ठरले आहे तर ते 200. ठीक आहे. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 31, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 5% जेवणावर, काय म्हटलं आहे 5% जेवणावर, त्यानंतर 8% कपड्यावर व 12% मनोरंजनावर खर्च करतो, तरी त्याच्याकडे 15,000 रुपये शिल्लक राहतात. किती हजार रुपये 15,000 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा पूर्ण पगार किती. आपल्याला नेमका त्या व्यक्तीचा काय काढायचा आहे पूर्ण पगार काढायचा आहे. मग पहा लक्ष द्या. लिहून या पद्धतीने घ्यायचं. पहिले खर्च किती झाले ते काढून घेऊ. पहा लक्ष द्या. सुरुवातीला 5% जेवण. लक्ष द्या. हे 5% काय तर जेवणावर खर्च केला. ठीक आहे ना. हे 5%. त्यानंतर काय 8%. हे बघा 8%. 8% कशावर कपडे. ठीक आहे. चला त्यानंतर 12%. 12% कशावर आहे 12% आहे मनोरंजनावर. मनोरंजन. आता हे झाला त्यांचं पूर्ण काय खर्च. किती झाला खर्च पाहून घेऊ. पहा 12 आणि 8 20 20 आणि 5 25. मला सांगा 25% काय झाला त्याचा खर्च झाला. हा काय झाला खर्च. ठीक आहे ना. येत्या लक्षात 25% एकंदरीत खर्च केला. मग मला सांगा त्याच्याकडे किती % बाकी राहिले. परत 75% बाकी राहिले. म्हणजेच काय 100 मधून 25% त्यांनी खर्च केले. राहिले किती 75%. मग राहिले म्हणजे काय बाजूला घेतो. राहिले म्हणजे काय तर 75% त्याच्याकडे रक्कम जी आहे ते शिल्लक राहिली. काय म्हणून याला आपण शिल्लक. मग शिल्लकच्या समोर आपल्याला शिल्लकचा अंक लिहिता येते. तो कसा पहा. इथे बघा काय म्हटलं आहे त्याच्याकडे 15,000 रुपये शिल्लक राहिले. मग या 75% बरोबर किती हजार तर 15,000 येईल लक्षात. आता मांडणी तुमच्या पहा 75% शिल्लक आणि 15,000 शिल्लक. मग त्याचा एकूण पगार काढायचा. एकूण पगार म्हणजे काय 100%. मग या टक्केवारीच्याच खाली 100 लिहायचे. बरोबर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. बस झालाय. याचा तिरपा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळते. पहा लक्ष द्या. हा 100 गुणाकारात काय तो 15,000. हे लिहिले मी 15,000. ठीक आहे. आणि भागाकारात काय हा 75. बस झालाय. आता पहा लक्ष द्या. 75 दुणे किती 150 ना. 25ने भाग देऊ शकतो आपण पण डायरेक्ट जातो. पहा 75 1 75 75 दुणे 150. ठीक आहे. 75च्या दुप्पट झाले 150. बस झालाय. आता पहा 2 1 2 शून्य किती राहिलं 1 2 3 4
1 2 3 4 याचा अर्थ त्याचा पूर्ण पगार किती असायला पाहिजे? पूर्ण पगार आहे त्याचा 20,000 रुपये. येईल लक्षात? पूर्ण पगार किती? 20,000. फक्त लक्षात ठेवा शिल्लकच्या समोर शिल्लक मांडायचं म्हणजे उत्तर तुम्हाला बरोबर मिळते. येईल लक्षात? चला त्यानंतर याच पद्धतीचं एक गणित पाहू परत. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 31 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हणत आहे पहा. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 10% जेवणावर, किती टक्के आहेत? 10% जेवणावर, 20% कपड्यावर व 30% मनोरंजनावर खर्च करतो, तरी त्याच्याकडे 12,500 रुपये शिल्लक राहतात. किती? 12,500 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा पूर्ण पगार किती? आपल्याला पूर्ण पगार त्याचा काढायचा आहे. ठीक आहे ना? तर पहा मांडणी करून घेतोय. स्वतःच्या पगाराचे 10% जेवण, सुरुवातीला 10% जेवण. ठीक आहे ना? त्यानंतर 20% काय? कपड्यावर. या ठिकाणी 20% काय? तर कपडे. ठीक आहे. त्यानंतर 30% काय? तर मनोरंजन. ओके. हे झाला त्यांनी केलेला खर्च. किती झाला आहे पहा? 20 आणि 30 50 आणि हा 60. येईल लक्षात? मग मला सांगा 60% जेव्हा तो खर्च करतो आहे त्याच्याकडे उरलेले किती? 100 मधून 60 काढा म्हणजे किती राहिले? 40. मग या ठिकाणी इकडे लिहून टाकतोय पहा मी 40 त्याच्याकडे शिल्लक. 40% त्याच्याकडे शिल्लक राहिले. मग त्याच्याकडे 12,500 रुपये शिल्लक. याचा अर्थ हा 40% बरोबर काय? तर 12,500. येईल लक्षात? मग आपल्याला पूर्ण त्याचा पगार काढायचा आहे. पगार हा 100%चा असतो म्हणजेच काय? तर 100% बरोबर काय? क्वेश्चन मार्क. येईल लक्षात? चला काय होईल याचं उत्तर पहा. 100 गुणिला 12,500 तिरपा गुणाकार करतोय आपण आता. 100 गुणिला काय? तो 12,500 आणि छेदामध्ये काय? हे 40. ठीक आहे. पहा लक्ष द्या. 0 काढला मी. याने इकडे भाग देण्यापेक्षा याने इथे द्या. 4ने जर 100ला भागलं तर काय राहते? 25. ओके. आता 25ने गुणाकार करायचा याच्यासोबत. पहा अतिशय सोपी आहेत. 25 0 0. ओके. 25 5 सांगा. 25 5 125. मग 125 पैकी 5 राहिले या ठिकाणी 12. ओके. त्यानंतर 25 दुने 50 50 आणि 12 62. 62 पैकी 2 राहिले किती? 6. त्यानंतर 25 1 25 आणि 25 आणि 6 31. किती? 31. या ठिकाणी लिहून टाका म्हणजे आपलं उत्तर काय? 31,250 हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात? किती? 31,250. ठीक आहे. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 32 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय पहा. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 10% घर खर्च, उर्वरित पगाराच्या 20% रक्कम दान करतो, तरी त्याच्याकडे 5,760 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती? आता याच्यापूर्वीचं गणित आणि या गणितात भरपूर फरक आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला सारखंच वाटते कारण इथे एक शब्द आलाय पहा उर्वरित. हा उर्वरित शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. मग उर्वरित जर म्हटलं तर कशा पद्धतीने मांडणी करता येईल? कारण सुरुवातीला खर्च केल्यानंतर उरलेल्या याच्यातला अजून खर्च करत आहे असं दिलं आहे. याच्यापूर्वीच्या गणितामध्ये सर्व एकंदरीत खर्च होता. ठीक आहे ना? मग इथं कसा काढता येईल पहा. लक्ष द्या. काय करायचं आहे? काय म्हटलं? एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या, स्वतःचा पगार माहिती आहे का नाही? मग या स्वतःचा पगार x ठेवू. स्वतःच्या पगाराच्या म्हणजे काय? गुणाकार. स्वतःच्या पगाराच्या 10% घर खर्च. 10% घर खर्च म्हणजे काय? एकूण 100% आहे समजा. 100%तून 10% खर्च केले. मग राहिले किती? 90. येईल ना लक्षात? खर्च केले ते काढून टाका म्हणजे राहिले या ठिकाणी 90. 90 छेद घेतोय मी 100. ठीक आहे. 90 छेद किती घ्यायचे आपल्याला? 100. त्यानंतर पहा गुणाकारात परत उर्वरित पगाराच्या 20% दान करतो. 20% दान करतो म्हणजे तो खर्चच करतो. ठीक आहे ना? एक प्रकारचे. मग मला सांगा 100 पैकी 20% गेले. राहिले किती परत? 80. आता हे 80 राहिले. 80%. येईल लक्षात? आता पहा दान करतो तरी त्याच्याकडे 5,760 रुपये शिल्लक राहतात. शिल्लक म्हटला. हे काय म्हटलं? शिल्लक. येते ना? शिल्लक आहे. मग एक लक्षात घ्या. मला सांगा हे काय आहे? हे जे खर्च केले ते काढून टाकले आपण. खर्च केलेली ते लिहिले का? 10% 20% ते काढून टाकले. हे राहिले उरलेले. उरलेले म्हणजे काय? शिल्लक. हे सर्व शिल्लक आहे. मग या शिल्लकच्या समोर आपण 5,760 रुपये असे बरोबर करून शिल्लक लिहू शकतो. येईल लक्षात? म्हणजे शिल्लकच्या समोर शिल्लक लिहिलं की उत्तर बरोबर येईल. येईल लक्षात? आता चला तर पहा एक्सची रेट काढण्यासाठी काय करायचं आहे? एक्स या ठिकाणी लिहून टाका. बरोबर हे किती? 5,760. आता मला सांगा छेदामध्ये काय? 100 100 म्हणजे इकडे काय गुणाकारात जाईल? 100 गुणिला 100. आता अंशामध्ये काय सांगा? अंशामध्ये 90 आणि 80 इथे लिहून टाका. 90 गुणिला 80. बस झालं. हे सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. येईल लक्षात? पहा सोडून घेऊ. 0 0 कटला आणि हा 0 काटलाय मी. येईल लक्षात? आता काय होईल पहा. 9ने भाग देऊन पाहू. जाईलच. 9 1 9 9 सक
54. 54 म्हणजे या ठिकाणचे राहिले 3. ओके, 57 मधून 54 गेले, 3 राहिले. आता 3 वर 6 म्हणजे 36. मग 9 चोक 36, 9 चोक 36 पूर्ण भाग गेला 64 ने. ठीक आहे ना. त्यानंतर 8 ने भाग जातो 64 ला. 8 8 64 बस झालाय. 8 1 8 आणि 8 8 64. म्हणजे या ठिकाणी 8 राहिले. किती राहिले या ठिकाणी? हे 8 राहिले. येईल लक्षात. मग 8 या ठिकाणी लिहून टाकतो. पहा 8. आता शून्य किती आहे तुम्ही सांगा. पहा 1 2 3. हा 1, हा 2 आणि हा 3. किती हजार उत्तर मिळालं तुम्हाला? 8000. येईल लक्षात. पहा उर्वरित म्हटलं तर करायचं काय, या पद्धतीने मांडणी करून घ्या म्हणजे उत्तर तुमचं व्यवस्थित निघते. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 32, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. पहा, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 5% जेवणावर उर्वरित पगाराच्या 10% रक्कम दान करतो, तरी त्याच्याकडे 4275 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती? आता हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. काय दिलं या ठिकाणी? उर्वरित दिलं तर काय करायचं? त्याच पद्धतीने सोडून घेऊ परत आपण. पहा लक्ष द्या. स्वतःच्या पगाराच्या 5% जेवणावर, 5% जेवणावर म्हणजे एका रकमेच्या त्याच्या पगाराच्या 5% जेवणावर गेल्यावर राहिले किती? 55. 55 गुणेला भागेला काय? 100. त्यानंतर किती म्हटलं आहेत? उर्वरित पगाराच्या 10% दान करतो. 10% गेले म्हणजे राहिले किती या ठिकाणी? 90. बस झालाय. ठीक आहे, बरोबर. चला किती शिल्लक राहिले? हे शिल्लकचा आकडा आहे. जे खर्च केला तो काढून टाकला आपण. शिल्लकचा आकडा आहे. शिल्लकच्या समोर हा अंक आपण लिहू शकतोय. काय? 4275. 4275 बस झालाय. आता पक्षांतर करून टाकू. पहा लक्ष द्या. एक्सची रेट मिळते आपल्याला. एक्स बरोबर काय? 4275 गुणेला 100 100 100 गुणेला 100 आणि छेदामध्ये काय लिहाल मग? 95 गुणेला 90. हे 95 गुणेला काय? 90. बस झालाय. पहा हा शून्य काटलाय मी. आता कितीने भाग देऊ? 5 ने भाग देऊ का दोन्ही संख्येला? दिसत आहे. पहा याला आणि याला 5 ने जातो असं दिसत आहे. देऊन तर देऊ, मग पाहू नंतर. ठीक आहे. चला बघा. 5 1 5 4 राहिले आणि 5 9 45 हा कटला. येईल लक्षात. तो कटला. त्यानंतर पहा आता 5 ने भाग देऊ यालाही. 5 8 40 किती राहिले? 2. परत 5 5 25 किती राहिले? 2 आणि 5 5 25 हाही कटला. ओके. आता 9 ने भाग देऊन पाहू याला जाते का. ठीक आहे. चला पहा. 9 1 9 9 9 81. पहा 9 9 81 काय राहिले? 4 आणि 9 5 45 बघा. 4 वर 5 आहे. 9 5 45 हा एक कटला. ओके. काय राहिले या ठिकाणी? फक्त 95 राहिले. हे लक्षात घ्या. 95 राहिले. मग मला सांगा 19 ने 95 ला भाग जातो. 19 5 95 येईल लक्षात. 19 5 95. याचा अर्थ या 19 ने पूर्ण भाग गेला 95 ला म्हणजे राहिले किती? इथे 5. मग आता पहा x बरोबर किती? हा 5 जशाच्या तसा लिहून टाकतो. पहा x बरोबर 5. ठीक आहे ना. आता शून्य मोजून घेऊ. 1 2 आणि 3. हा 1, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजेच काय उत्तर आपलं हे 5000 असं उत्तर मिळते. तर काय म्हटलंय? त्याचा एकूण पगार किती? तर त्याचा पगार किती आहे? एकूण 5000 रुपये आहे. ठीक आहे. चला यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 33, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलाय? एका गावाची लोकसंख्या 4800 आहे. ती दरवर्षी 5% वाढते. तर 2 वर्षांनंतर लोकसंख्या किती? 2 वर्षांनंतर समोरची लोकसंख्या आपल्याला काढायची आहे. आता हे गणित 2-3 पद्धतीने सोडवता येते. एक म्हणजे चक्रवाढ व्याज आणि दुसरी म्हणजे जी सांगतोय. पहा कमी वेळामध्ये उत्तर मिळते. तर पहा काय करता येईल? एका गावाची लोकसंख्या 4800 किती आहे? 4800 हे लिहून घ्या. ओके. गुणिला त्यानंतर ती दरवर्षी 5% वाढते. किती वर्षी? प्रत्येक वर्षी काय? 5% वाढते. तर 2 वर्षानंतर. मग 2 वर्षानंतर म्हटलं म्हणून काय करायचं? पहा किती टक्क्याने वाढते? 5%. 100 वर 5% वाढले तर किती झाले? 105. मग असं लिहून घ्यायचं. पहा 105 भागेला 100 परत 105 भागेला 100. आता तुम्ही म्हणाल की सर 2-2दा का बरं लिहायचं? 5% एकच वेळ दिलाय पण इथे 2 वर्ष दिले आहे. येईल लक्षात. 2 वर्ष दिलं म्हणून 2 वेळ लिहा. 3 वर्ष दिलं 3 वेळ लिहा. जेवढे वर्ष दिलं तेवढे वेळ असं लिहिता येते. येईल लक्षात. आता चला हे सोडून घेतलं की आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळते. पहा लक्ष द्या. 0 0 कटताय असं दिसतंय. पहा 0 0 0 0 कटला. ठीक आहे. 5 ने भाग देऊ. पहा लक्ष द्या. 5 2 10. ठीक आहे. 5 2 10 आणि 5 1 5 हाही कटला. ओके. परत 5 ने इथे भाग देतोय. 5 चोक 20 किती? 5 चोक 20. इथे 5 ने भाग देतोय. 5 2 10 आणि 5 1 5 हा पूर्ण कटला. परत 4 ने इथे भाग जातो. आता पहा 4 1 4 4 1 4 आणि 4 2 8 हाही कटला.
येईल लक्षात. काय काय राहिला सांगा बरं. 12 गुणिला 21 गुणिला 21 म्हणजेच काय 21चा वर्ग काय 441 हे माहिती आहे आपल्याला. पहा हे लिहून घेतोय 12 गुणिला किती 441 या दोघांचा वर्ग लिहून टाकलाय मी इथे. येईल लक्षात. चला काय होईल पहा आता या दोघांचा गुणाकार करू उत्तर मिळते आपल्याला. पहा 12 1 12 किती राहिला 1, 12 चोक 48 आणि 1 49 किती राहिले 4, 12 चोक 48, 48 आणि 4 किती 52, 48 आणि 4 किती 52 म्हणजे आपलं उत्तर काय तर 5292 हे उत्तर राहील. येईल लक्षात. त्यांनी काय म्हटलं आहे 5% वाढते तर 2 वर्षानंतरची लोकसंख्या किती. आता नंतर म्हटल्यानंतर जास्तच व्हायला पाहिजे लोकसंख्या. सुरुवातीला किती होती 4800 मग जास्त किती झाले 5292 म्हणजे आता लोकसंख्या किती झाली 5292. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. परत एक याच पद्धतीचं गणित पाहू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 33 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हणताय पहा. एका गावाची लोकसंख्या 8000 आहे ती दरवर्षी 10% वाढते. किती 10% वाढते तर 3 वर्षानंतर किती वर्ष आले आता या ठिकाणी 3 वर्षानंतर लोकसंख्या किती. येईल लक्षात. पहा मांडणी करून घेतोय. लोकसंख्या किती होती 8000. ओके. त्यानंतर काय म्हटलं दरवर्षी 10% वाढले म्हणजे किती 110 भागेला 100 हे किती दा लिहावं लागेल आपल्याला 3 वर्ष आहे म्हणून काय 3 दा लिहा म्हणजेच काय 110 भागेला 100 गुणिला 110 भागेला 100. येईल लक्षात. बस झाला. हे झाली मांडणी आपली. आता काटून टाकू सर्व. पहा काय काय कटत आहे पहा. लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 6 शून्य छेदातले काटले मी. लक्षात घ्या. आता पहा 1 2 3 4 5 6 0 0 अंशातले छेदातले पूर्ण कटून गेले. राहिला काय तर पहा हा 8 गुणिला 11 गुणिला 11 गुणिला 11. मला सांगा 11चा घन 1331. पाठ नसेल त्याने पाठ करून टाका. 11चा घन किती 1331 हे लिहून टाकलाय मी 1331. बस झालाय. यांचा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळते. येईल लक्षात. चला आणि घन पाठ नसेल तर काय करायचं 11चा वर्ग 121 त्याला गुणिला 11 करून टाका. 121 गुणिला 11 केलं की 1331 तुम्हाला मिळते. येईल लक्षात. चला त्यानंतर 8 1 8 ठीक आहे. 8 त्रिक 24 2 राहिले. 8 त्रिक 24 25 26 किती राहिले परत 2. 8 1 8 8 आणि 2 10 म्हणजे आपलं उत्तर काय राहिलं 10648. सुरुवातीला लोकसंख्या 8000 होती आता किती झाली 10648. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 34 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं पहा. एका गावाची लोकसंख्या 12000 आहे ती दर 5 वर्षांनी 10% वाढते तर 10 वर्षानंतर लोकसंख्या किती. पहा लक्षात घ्या. दर 5 वर्षांनी वाढते. दरवर्षी वाढत नाहीये. दर 5 वर्षांनी वाढत आहे. किती वर्ष 10 वर्षानंतर म्हणजे 5-5 वर्ष वाढत आहे. किती वर्ष 10 वर्ष. याचा अर्थ काय 2 वेळ. येत्या लक्षात. 5-5 चे 2 टप्पे म्हणजे 10 वर्ष होते. 2 टप्पे म्हणजे काय तर पहा पहिले हे सोडून घ्या. महत्वाचे आहे 5 वर्ष आणि 10 वर्ष या गोष्टी महत्वाच्या. मग याच्यासाठी काय करून घेतोय पहा जे वर्ष लिहितो ना आपण ते कशी लिहायची. पहा लक्ष द्या. हा 10ला 5 ने भागून टाकायचं म्हणजे पहा हेही वर्षच आहे आणि हे पण वर्षच आहे. ठीक आहे ना. 5 1 5 5 2 10 याचा अर्थ 2 वेळा म्हणजे काय 2 वर्ष असं लक्षात ठेवायचं. काय हे 2 वेळा म्हणजेच काय तर 2 वर्ष. आता पहा काय करता येईल. आता गणिताची मांडणी करून घेऊ. त्याच पद्धतीनं पहा हे 12000 लोकसंख्या किती दिली आहे 12000 हे लिहून घेतले मी 12000. ओके. त्यानंतर पहा 10% वाढते. हे लक्षात. 5 वर्षांनी 10% वाढते. 10% म्हणजे काय 110 भागेला 100 परत 110 भागेला 100. आता 2दा का बरं लिहिलं कारण हे 5-5 चे 2 टप्पे आहे. 2 वेळा आहे. येत्या लक्षात. हे वर्षाला वर्षाने भाग आहे. 2 वेळा म्हणजेच 1 आणि 1 2. इथं 3 उत्तर निघत असेल 1 2 3 अशी मांडणी होईल. येईल लक्षात. आणि टक्के तर सेपरेटच आहे ते अलगच राहील. येईल लक्षात. तर पहा आता काय होईल 0 0 0 0 कटला 0 0 0 0 कटले. आता काय राहिलं हा 120 गुणिला 11 गुणिला 11 121. बस झालं. हे सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. पहा लक्ष द्या. हा 0 पहिले लिहून टाकतो इथे असाच. 12 1 12 1 राहिला. 12 2 24 आणि 1 25 2 राहिले. 12 1 12 12 आणि 2 किती 14. याचा अर्थ आपलं हे उत्तर किती निघाला 14520. हे लक्षात. लोकसंख्या किती होईल मग ते 14520. ठीक आहे ना. चला याच पद्धतीचं परत एक पाहू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर तो 34 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हणत आहे पहा. एका गावाची लोकसंख्या 6000 आहे. किती आहे लोकसंख्या 6000 आहे. ती दर 5 वर्षांनी किती वर्षांनी वाढत आहे दर 5 वर्षांनी 10% वाढते
तर 15 वर्षानंतर लोकसंख्या किती? किती वर्षानंतर म्हटलं 15. पहा लक्ष द्या, हे 5 वर्ष आणि हे 15 वर्ष येईल लक्षात. या दोन गोष्टी सुरुवातीच्या महत्त्वाच्या आहे. मग काय करता येईल पहा, वर्षाला वर्षाने भागून टाकतोय. 15/5, 5 × 5 5 त्रिक 15 म्हणजे किती वेळा? 3 वेळा येईल लक्षात. चला आता कसं सोडवता येईल, हे 6000 लिहून घेतोय. 6000 गुणिला 10% पहा, म्हणजे 10% याचा अर्थ 110/100, परत 110/100, परत 110/100. भागाकारात का बरं करत आहे आपण 100? लक्ष द्या तुमच्या, टक्के आहे ते येईल लक्षात. 10% याचा अर्थ काय? 3 वेळा म्हटलं म्हणून 1 2 3 3 वेळा लिहिलंय आपण. आता काय करता येईल पहा, शून्य किती आहे अंशामध्ये पहा, 1 2 3 4 5 6, छेदामध्ये पण 6 आहे. 6 6 सर्व कटते शून्य पहा, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. याचा अर्थ राहिला काय? 6 आणि गुणाकारात 11 गुणिला 11 गुणिला 11, 11चा घन 1331. हा लिहून टाका, किती? 1331. बस झालं, हे सोडवलं की उत्तर मिळते आपल्याला. 6 1 6, 6 त्रिक 18, 1 राहिला. 6 त्रिक 18 आणि 1 19, 1 राहिला. 6 1 6 आणि 1 7. याचा अर्थ आपलं उत्तर किती मिळालं हे पहा, 7986. किती? 7986. सुरुवातीला किती होते? 6000. त्याची लोकसंख्या किती झाली? 7986. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 35 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलाय? एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. किती टक्क्यांनी? 10% वाढते. जर आज लोकसंख्या 1452 आहे तर 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती? आता या ठिकाणी नंतरची विचारली नाही लोकसंख्या, पूर्वीची विचारली आहे. मग पूर्वीची विचारली तर करायचं काय आपल्याला? पहा लक्ष द्या, पूर्वीची लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या किती हे माहीतच नाही आपल्याला, x घेऊ. ठीक आहे. त्यानंतर पहा 10% वाढते. किती वर्ष? 2 वर्ष. याचा अर्थ 110/100, परत 110/100 येईल लक्षात. 2 वर्ष वाढते आणि किती? 10 10 10 10, 110 110. 100 वर 10 वाढवली मी म्हणजे 110. इथे 100 वर 10 वाढवली म्हणजे किती? 110. तर लोकसंख्या किती होते? 1452. किती? 1452 येईल लक्षात. मग आपल्याला काढायचं काय? हे नंतरची लोकसंख्या आहे, आपल्याला 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या काढायची, अगोदरची. ठीक आहे ना. मग पहा आता x या ठिकाणी ठेवून देतो. x बरोबर किती? हे 1452. अंशामध्ये काय जाईल? 100 गुणिला 100, हे होईल 100 गुणिला 100. आणि छेदामध्ये काय येईल? 110 गुणिला 110, 110 गुणिला किती? 110 येईल लक्षात. चला हे सोडून घेऊ. आता पहा 0 0 कटत आहे, 0 0 0 0 कटले. 11 आणि इथे भाग देऊन पाहू, जाईल भाग. पहा लक्ष द्या, 11 1 11, 11 1 11, 3 राहिले यातले. 11 त्रिक 33, 2 राहिले यातले. 11 2 22 कटला पूर्ण. ओके. चला परत 11 1 11, 11 1 11 यातले 2 राहिले. 11 2 22 म्हणजे कितीने गेला भाग? 12ने. पूर्ण भाग गेला हा कितीने? 12ने. आता x बरोबर काय? मग हा 12 इथे लिहून टाकले आहेत मी. 0 सांगा. 1 आणि 2, 1 आणि 2 येईल लक्षात. म्हणजे 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती? 1200 येईल लक्षात. पहा 2 वर्षानंतर किती होती? 1452. आता पूर्वीची म्हटलं आहे त्यांनी, म्हणजेच काय तर 1200 येईल लक्षात. चला त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 35 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते. किती? 20% वाढते. जर आज लोकसंख्या 17,280 आहे. किती? 17,280 आहे. तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती? 3 वर्षापूर्वीची म्हटलं आहे. मग पूर्वीची किती आहे माहिती नाही म्हणून x ठेवतो आहेत. गुणाकारात काय? तर 20% वाढत आहे. किती वर्ष? 3 वर्ष. याचा अर्थ 120/100 किती द्यायला या लागल? 3 वर्ष आहेत. ठीक आहे ना. चला काय मग परत 120/100 गुणिला 120/100 आणि लोकसंख्या किती दिली आहे? 17,280. 17,280 आपल्याला पूर्वीची लोकसंख्या काढायची आहे. ठीक आहे. काय करता येईल पहा, x बरोबर काय हे लिहून घेतो. 17,280 अंशामध्ये काय काय देईल? 100 100 100. पहा 100 गुणिला 100 गुणिला काय? परत 100 आणि भागाकारात काय येईल पहा? 120 120 120 येईल लक्षात. लिहून टाकतोय पहा, 120 गुणिला 120 गुणिला 120. बस हे सोडवलं की आपल्याला फायनल उत्तर मिळते. पहा लक्ष द्या, काय होईल? 0 0 काढून टाकतोय पहा. हा 0 कटला. 0 0 0 0 कटला. आता 12ने याला भाग देऊ आपण. पहा लक्ष द्या, 12 1 12 किती राहिले यातले? 5. ठीक आहे ना.
त्यानंतर 12 चोक 48 किती राहिले 4, परत 4 वर 8 म्हणजे 48, परत 12 चोक 48 हा कटला. ओके. आता पहा 12 ने याला जर भागलं, हा वर्ग दिसत आहे 12चा, म्हणजे पूर्ण भाग जातो 12 × 12, 144ला भागत किती राहिले परत 12. ओके. परत 12 ने भाग देऊ, 12 × 12 आणि 12 × 12 म्हणजे राहिला किती फक्त 1 उरला 1. ठीक आहे, हा 1 इथे लिहून टाकतोय मी. ठीक आहे ना. 1ची रेट किती तर 1 लिहिलाय मी. 0 पहा 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे आपलं हे उत्तर किती मिळालं 10,000. पहा लोकसंख्या किती होती 17,280 आज होती. मग पूर्वीची किती 3 वर्षापूर्वीची पहा 3 वर्षापूर्वीची किती 10,000. येईल लक्षात. तर पहा आता आपले प्रकार झाले एकूण 35. यानंतरचे जे प्रकार आहे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघू. या लेक्चरमध्ये इथंच थांबून जाऊ आपण. धन्यवाद.